नमस्कार. आज आपण संत जनाबाई यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या तीरावरील गंगाखेड नावाच्या गावात संत जनाबाई यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव होते दमा आणि त्यांच्या आईचे नाव होते कुरुंड. त्यांचे कुटुंब गरीब होते. जाती व्यवस्थेखाली हे कुटुंब मातंग समाजाचे होते. लहानपणापासूनच जनाबाईंना विठ्ठल दर्शनाची ओढ होती. त्या सतत पांडुरंगांचे नामस्मरण करीत असत. जनाबाई लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर जनाबाईचे वडील त्यांना पंढरपूरला घेऊन गेले आणि नामदेवांचे वडील तामाशेठ शिंपी यांच्याकडे जनाबाईला सोपवलं व तिचा सांभाळ करण्याची विनंती केली. अवघ्या 9 वर्षांच्या जनाबाई नामदेवांच्या घरी राहू लागल्या. नामदेवांच्या घरी एकूण 14 माणसे होती. त्या सर्वांचा स्वयंपाक जात्यावर पीठ दळून संत जनाबाई करत होत्या. इतर घरकामही त्या करत. पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्र होईपर्यंत घरातील सर्व कामे त्या करत असत. पण पांडुरंगाचे दर्शन काही त्यांना होत नव्हते. म्हणून सर्व काम करताना त्या पांडुरंगाचे नामस्मरण करीत. झाडलोट करताना विठ्ठलाचे नामस्मरण, भांडी धुताना विठ्ठलाचे नामस्मरण, दळण दळताना विठ्ठलाचे नामस्मरण, शेणाच्या गोवऱ्या थापताना देखील विठ्ठलाचे नामस्मरण. प्रत्येक क्षण त्यांनी भगवंताचीच भक्ती केली. असं करता करता संत जनाबाईंच्या जात्यावरच्या ओव्या आणि अभंग फार प्रसिद्ध झाले. संत जनाबाईंचे अंतिम ध्येय होते फक्त पांडुरंगांचे दर्शन. संत जनाबाईंच्या आयुष्यात अनेक प्रसंग घडले ज्यात स्वतः विठ्ठल त्यांच्या मदतीला धावून आले. हे आपण पुढील गोष्टींमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.